नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. मुंबईकरांसाठी सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आजपासून महागतोय, कारण आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. रिक्षा आणि टॅक्सीसह आता कूल कॅबचा सुद्धा प्रवास महागलेला आहे. रिक्षाच्या भाड्यामध्ये 2 रुपयांची तर टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये 3 रुपयांची वाढ होते, तर कूल कॅबच्या दरामध्ये 7 रुपयांची वाढ आजपासून लागू झाली आहे. वाढत्या महागाईच्या काळात आता रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला नक्कीच कात्री लागणार आहे. आजपासून लागू झालेल्या दरवाढीवरती आपण एक नजर टाकूयात. भाडेदरामध्ये वाढ केल्यामुळे रिक्षाचे सध्याचे 1.5 किलोमीटर या पहिल्या टप्प्याचं किमान भाडं 21 रुपयांवरून 23 रुपये आजपासून होत आहे, तर टॅक्सीचं भाडं 25 रुपयांऐवजी आता 28 रुपयांवरती जाऊन पोहोचलंय. तर दुसरीकडे कूल कॅबचे सुद्धा भाडेदर महागले असून 1.5 किलोमीटरसाठी किमान भाडं 33 रुपयांवरून 40 रुपये असणार आहे. पश्चिम रेल्वेने मुंबईकरांचा लोकल प्रवास गर्दीमुक्त व्हावा म्हणून आजपासून लोकलचं नवीन वेळापत्रक लागू केलंय. त्यानुसार पश्चिम रेल्वेवरती अतिरिक्त 12 नॉन एसी आणि 31 वातानुकूलित सेवा नागरिकांच्या सेवेत आल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी एसी लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं नव्या वेळापत्रकात अतिरिक्त 31 फेऱ्या वाढवलेल्या आहेत. शिवाय 50 लोकल फेऱ्यांचा विस्तार सुद्धा केला गेलाय. या वाढीव लोकल सेवांमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारत देश आजपासून डिजिटल तंत्रज्ञानाच्या नव्या युगामध्ये प्रवेश करतोय, कारण भारतामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे आणि त्यामुळे 2022च्या अखेरीस देशभरात अतिशय वेगवान अशी इंटरनेट सेवा सुरू होते. 5G मुळे मोबाईल धारकांना अधिक चांगल्या दर्जाची इंटरनेट सेवा मिळणार आहे. उत्तम कव्हरेज, जास्त डेटा आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा उपलब्ध होणार आहे. वाराणसी आणि अहमदाबादमध्ये जिओच्या 5G सेवेला सुरुवात होईल आणि यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उद्घाटनाला उपस्थित राहतील. तर जिओ येत्या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह सर्व प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. 3G आणि 4G पेक्षा 5G मध्ये काय वेगळं आहे आपण पाहूयात. 5G 5व्या पिढीचं मोबाईल नेटवर्क आहे. त्यामुळे मोबाईल नेटवर्क अतिशय वेगानं हे डेटा प्रसारित करतोय. 3G आणि 4Gच्या तुलनेमध्ये 5Gचा वेग हा जास्त आहे. 4Gच्या तुलनेत 5G 10 पटीनं वेगानं सेवा देणार आहे आणि संपूर्ण एंड टू एंड नेटवर्क भारतामध्ये तयार केलं जातंय. चीनी गुंतवणूक असलेल्या अनेक ॲप नंतर आता मोबाईल बनवणाऱ्या चीनी कंपन्या मोदी सरकारच्या निशाण्यावरती आलेल्या आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी शाओमीवरती ईडीनं कारवाई केली आहे. शाओमीचा तब्बल 5,551 कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश ईडीला देण्यात आलेत आणि ईडीची ही देशातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. शाओमी इंडियानं 2015 पासून रॉयल्टीच्या नावाने एकूण 5,551 कोटींची रक्कम परदेशी कंपन्यांना पाठवली. मात्र शाओमीनं भारतातच मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांकडून हँडसेट खरेदी केले होते आणि त्यासाठी त्या कंपनीनं परदेशात कार्यरत असलेल्या कंपन्यांकडून कोणतीही सेवा घेतली नव्हती. तर खोट्या कागदपत्रांद्वारे रॉयल्टीच्या नावानं शाओमीनं फसवणूक केल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं होतं. पुढची बातमी पावसासंदर्भातली. राज्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला चालना मिळाली आहे. मागच्या 2 दिवसांपासून पंजाब, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग तसंच हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली, राजस्थानच्या काही भागातून मान्सून परतायला सुरुवात झालेली आहे. हा पाऊस महाराष्ट्रातून जायला 5 ऑक्टोबर उजाडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कोल्हापूरसह कोकण, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. विदर्भासह राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबईसह उपनगरात पावसानं हलकी झलक दाखवली असली तरी पुढचे 3 दिवस राज्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आणि हा परतीचा पाऊस 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असला तरी त्याचा सध्याचा वेग पाहता त्याला राज्यात यायला विलंब होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर अभिनेत्री कंगना रनौत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट होणार आहे. दरम्यान कंगना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कंगना मुख्यमंत्र्यांची भेट नक्की का घेणार आहे हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ती भेट घेत असल्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट असेल असं म्हटलं जातंय। गेल्या 1-2 वर्षापासून कंगना राजकारणामध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्या उद्देशानं ती मुख्यमंत्र्यांची भेट घेत असावी असा देखील अंदाज वर्तवला जातोय। आता नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या गिरगावातील देवीचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी फक्त मोठ्याच मंडळांना भेटी दिल्या असं नाही तर लहान लहान मंडळांना सुद्धा भेट दिली। मुख्यमंत्री स्वतः चालत गिरगावातल्या गल्लोगल्लीतल्या अनेक मंडळांमध्ये गेले। गिरगावातल्या जरीमरी माता उत्सव समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासोबत उत्सवाचा आनंद लुटल्यामुळे गिरगावकरांनी त्यांचे आभार मानले। यानंतर या बुलेटिनमध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। विकासाच्या मार्गामध्ये कोणालाही अडथळा आणू देणार नाही, टक्केवारीसाठी प्रकल्पांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसावलं। प्रकल्पांमध्ये लोकप्रतिनिधी अडथळे आणत असतील तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी आणि अधिकारी अडथळे आणत असतील तर लोकप्रतिनिधींच्या निदर्शनावर आणून द्यावं असंही त्यांनी सांगितलं। सर्वाधिक 20% रोजगार देणाऱ्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी काही सवलती देण्याचा विचार सुरू असून राज्य सरकार लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। पुढील वर्षी मेट्रो प्रकल्पातील काही मेट्रो मार्गिका सुरू होतील तर मुंबई पोरबंदरसह इतरही प्रकल्प सुरू होतील असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। देवेंद्र फडणवीसांकडे प्रशिक्षण घेऊ असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। एवढी तसदी घेण्याची गरज नाही, ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करू असा टोला फडणवीसांनी लगावलाय। तसंच ज्या प्रकारे ते 5 ते 6 कारखान्यांचा कारभार सांभाळतात त्याच पद्धतीनं 6 जिल्ह्यांचा कारभार सांभाळता येतो। मंत्री गुलाबराव पाटील धुळे शहर दौऱ्यावरती असताना ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत 50 खोके एकदम ओके अशा आशयाचे खोके दाखवले। मंत्री गुलाबराव पाटील येण्याआधी पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतलं होतं, मात्र शिवसैनिकांनी गनिमी कावा करत मंत्री पाटील यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं केली। गुलाबराव पाटलांनी जर 50 खोके घेतले असतील तर चरणसिंग थापांनी काय घेतलं असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ठाकरेंकडे हिंदुत्वाचा विचार राहिला नसल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली। ते शिंदे गटाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी धुळे जिल्हा दौऱ्यावरती होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील पुण्यातल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते। पुण्यातल्या वाकडेवाडी परिसरात आदित्य ठाकरे यांचा ताफा तब्बल 20 ते 30 मिनिटं अडकून पडला होता। आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिर्डीमध्ये येत्या 4 आणि 5 नोव्हेंबरला राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन केलंय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी याबाबतची माहिती दिली आणि या शिबिराला राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती। सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 10 गावं समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्याचा विषय होता। संचालक मंडळानं हा विषय गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानानं मंजूर केल्यामुळे सभासद आक्रमक झाले आणि त्यामुळे गोंधळ उडाला। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नाशिकहून ठाणे आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावरती बदली झाली। यावेळी त्यांना निरोप देताना कार्यालयातील कर्मचारी भावूक झाले तर लीना बनसोड यांना देखील रडू कोसळलं। स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छ सुंदर आणि कचरामुक्त शहरं ही लोक चळवळ होणं आवश्यक असल्याची अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। तसंच शहरांसाठी शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेबाबत स्पर्धेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। मुंबईकरांना 3 वर्षात खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देऊ अशी हमी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी उच्च न्यायालयात दिली आहे। तसंच पुढील 25 ते 30 वर्ष खड्डेमुक्त रस्ते कायम राहावेत यासाठी महानगरपालिकेला मुंबईचं नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचं आयुक्तांनी न्यायालयात सांगितलं।
देवीच्या विसर्जनानिमित्तानं 5 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजल्यापासून 6 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईमध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं आणि शाळेच्या बसेसना यातून वगळण्यात आले. MMRDAमध्ये घर विक्रीनं उच्चांक गाठला असून गेल्या 9 महिन्यात 65,000 घरांची विक्री झाली आहे. कोरोनापूर्व 2019 मध्ये वर्षभरात झालेली विक्री 60,000च्या घरात होती. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंतच वर्षभरातील घर विक्रीचा आकडा पार झालाय. LPG गॅस सिलेंडरचे नवे दर आज जाहीर होण्याची शक्यता आहे. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्यात, त्यामुळे घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. पुण्यातील द्रुपी सहकारी बँकेला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. बँकेचा परवाना रद्द करून मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली होती आणि त्याविरोधात भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश दिलेत. आरबीआयनं आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड ऑन फाईल टोकनायझेशन नियम आणलाय. देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं महत्त्वाचे बदल केलेत. याद्वारे तुमचं कार्ड टोकनाइज केलं जाईल, त्यामुळे तुमचं क्रेडिट आणि डेबिट कार्डचे व्यवहार सुरक्षित राहतील. आजपासून अटल पेन्शन योजनेमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आयकर भरणाऱ्या ग्राहकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंतच्या नियमानुसार 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकते आणि या योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5,000 रुपये पेन्शन दिली जाते आणि यासाठी 20 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन लवकरच पुन्हा धावणार आहे. या मार्गाच्या रुळांसह अन्य कामं प्रमाणात पूर्ण करण्यात आली आहेत आणि त्यानंतर गुरुवारपासून या ट्रेनची चाचणी सुरू होईल. तब्बल 3 वर्षांनंतर ही ट्रेन धावणार आहे. पुण्यातील विजय माने प्रकरणी हायकोर्टानं पुणे पोलिसांना नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखं दिसणं हा गुन्हा कसा, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. कोर्टानं पुणे पोलिसांना 18 ऑक्टोबरपर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिलेत. मुंबईच्या कांदिवली इथे काल रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. मध्यरात्री 12:15च्या सुमारास मुंबईतील कांदिवली पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी काही लोकांवरती गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत आणि या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोईसर शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी तरुणीवरती भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. मयत तरुणीने इंस्टाग्रामला दुसऱ्या मुलासोबत 2 व्हिडिओ अपलोड केल्याचं समोर आलंय. तर इतर मुलासोबत इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केल्याचा राग मनात धरून आरोपीनं तरुणीच्या डोक्यात गोळी झाडल्याचं तपासात समोर आलंय. ISI या पाकिस्तानी संघटनेत महाराष्ट्रातील तरुणांना पाठवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी आर्शी कुरेशीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपीविरोधात ठोस पुरावे न मिळाल्यामुळे आर्शी कुरेशीची तब्बल 6 वर्षांनी कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे. मुलं पळवणारा समजून एकाला मुंब्र्याच्या सोनाईनगरमध्ये मारहाण करण्यात आली. मात्र पोलिसांच्या चौकशीअंती ही व्यक्ती चोर नसून मनोरुग्ण असल्याचं निदर्शनास आलं. वसई विरार महापालिकेच्या बसला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे. चंद्रपूरच्या घुटकाळा भागातील धोकादायक इमारत कोसळली. इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं. वसई चिंचोटी कामन परिसरामध्ये खड्ड्यांच्या समस्येवरून खासदार राजेंद्र गावित आक्रमक झाले. स्थानिकांच्या तक्रारीनंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि त्यानंतर काही वेळातच रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. भिवंडीच्या कामतघर इथल्या वऱ्हाळदेवी तलावात ड्रेनेज लाईनचं पाणी सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याला हिरवा तवंग आल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं लक्ष देऊन हिरवा तवंग आणि मातीचा थर आणि कचरा काढून टाकावा अशी मागणी करण्यात येते. भिवंडी शहरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येते. गरोदर महिला आणि जन्मलेल्या मुलांसाठी आहार कसा आणि कशा पद्धतीने घ्यायचा याची माहिती मिळावी यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रॅली काढली. विविध चौकांमध्ये पथनाट्य सादर करत जनजागृती करण्यात आली.
काल ललिता पंचमीला ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब हजेरी लावली आणि देवीची पूजा आणि आरती केली. नवरात्रीच्या ललिता पंचमी निमित्तानं श्री विठ्ठलाला सुवर्णालंकार आणि रुक्मिणी मातेला वनलक्ष्मी विशेष पोशाख परिधान करण्यात आलाय. रुक्मिणी मातेला फुलांची साडी परिधान केली असून नैसर्गिक रूपाचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत आणि विठू माऊलीला सुवर्णालंकार पोशाख परिधान करण्यात आलाय. उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. यावेळी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून तुळजाभवानीच्या नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपामध्ये पूजा बांधण्यात आली. 5व्या माळेला देवीच्या गजारूढ रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लाखोंच्या संख्येनं गर्दी केली. शहापूरच्या कळंभेमध्ये भोंडल्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेत पारंपरिक नृत्य सादर केलं. पेट्रोल डिझेलसह आता नैसर्गिक वायूंच्या दरामध्ये 40% भरमसाठ वाढ झाली आणि याचा परिणाम म्हणून सीएनजी आणि पाईपद्वारे घरामध्ये येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या अर्थात पीएनजी येत्या काळात मोठ्या प्रमाणात महागण्याची शक्यता आहे. शशी थरूर यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील नाशकामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हा भाग वगळण्यात आला होता आणि यावरून भाजप नेते अमित मालवीय यांनी टीका केली. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असतानाच काँग्रेसचे उमेदवार भारताचे तुकडे करण्याच्या विचारात आहेत असं भाजपचे नेते अमित मालवीय म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावरती असताना या दौऱ्यादरम्यान अहमदाबादहून गांधीनगरला जाणारा ताफा पंतप्रधानांनी रुग्णवाहिकेला वाट देण्यासाठी थांबवला आणि या घटनेचा व्हिडिओ एका भाजप आमदारानं पोस्ट केलाय. इयान चक्रीवादळामुळे बाधित झालेल्यांना तातडीनं मदत देण्यासाठी काम करत असल्याचं अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉर्ड ऑस्टिन यांनी सांगितलं. हवाई येथील युएस इंडो पॅसिफिक कमांडमध्ये फिलिपिन्सचे संरक्षण मंत्री जोस फॉन्स्टिनो ज्युनियर यांच्याशी भेट घेतल्यानंतर ऑस्टिन बोलत होते आणि या प्राणघातक वादळामुळे नागरिकांचे हाल झाले. इयान चक्रीवादळामुळे घरं आणि व्यवसायांचं प्रचंड नुकसान झालं. इयान वादळामुळे फ्लोरिडामध्ये राज्याच्या दोन्ही किनाऱ्यावरील घरांभोवती पुराचं पाणी साचलंय. 26,67,000 घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. की वेस्टमधील रहिवाशांनी इयान चक्रीवादळानंतर एका समुद्री कासवाला वाचवलं. की वेस्टमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला बोटीच्या रॅम्पजवळ समुद्री शेवाळाच्या खाली अडकलेलं लहान समुद्री कासव सापडलं. या लहान कासवाला मॅरेथॉनमधील कासव रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि त्याची तपासणी करण्यात आली. इयान चक्रीवादळामुळे क्युबामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. काही भागात वीज पुरवठा पूर्ववत करण्यास सुरुवात होतीये. वीज नसल्यामुळे त्यावर आधारित व्यावसायिक अडचणीत सापडलेत. चक्रीवादळामुळे पिकं उद्ध्वस्त झाली, झाडं उन्मळून पडली आणि रस्त्यावरती पुराचं पाणी आलंय. रिपब्लिकन पक्षाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरामध्ये बसून आलेल्या हजारो आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांसाठी तात्पुरता निवारा म्हणून तंबू उभारण्याचे काम उत्तर ब्रॉन्क्समधील पार्किंगमध्ये सुरू आहे. टेक्सास आणि अरिझोना मधील सीमावर्ती शहरांमधून न्यूयॉर्कमध्ये येताना जखमी झालेल्या अंदाजे 13,000 स्थलांतरितांसाठी आश्रय देण्याचा हा प्रयत्न आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी पॅरिसमधील एलिसी पॅलेसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. आर्मेनिया आणि अझरबैजाननं सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांच्या सीमेवरती गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. आसाममध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सिरीजमधला दुसरा सामना होणार आहे. गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यानंतर टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. एअरपोर्टवरती फॅन्सची मोठी गर्दी जमली होती आणि तिथल्या कलाकारांनी आसामचं पारंपरिक नृत्य देखील सादर केलं. नेमबाज रुद्रांश पाटीलनं 36व्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकाचा वेध घेतला. त्यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. यासह त्यानं महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदकाचं खातं देखील उघडून दिलं. भारताचा स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर आणि शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. ज्यात वॉशिंग्टन सुंदर शिखर धवनच्या डोक्याची मॉलिश करताना दिसतोय आणि या व्हिडिओला मोठी पसंती मिळते. अनेक जण या व्हिडिओवरती कमेंट करतायत. வளர்த்திருக்கீங்களா சார்? ஆமாங்க. வெள்ளிக்கிழமை மங்களம் பொங்க பாட்டு ஃபங்க்ஷன் நடக்குது. புதுமா போனா குசியா இருக்கா சார்? அப்படியா?
நல்லா வளர்த்து मीराबाई चानू हिनं नॅशनल गेम्समध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलंय. मीराबाईने एकूण 191 किलो वजन उचलत ही कमाल कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे तिनं सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केल्यामुळे क्लीन अँड जर्कमध्ये तिला तिसरा अटेम्प्ट करावा लागला नाही. ती आधीच आघाडीवरती असल्यानं तिनं सुवर्णपदक जिंकलं. दुखापतीमुळे बुमराह T20 सामन्यांच्या मालिकेतून सुद्धा बाहेर पडला असून त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघामध्ये स्थान देण्यात आलंय. बीसीसीआयने या संदर्भातली घोषणा केली. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वालारिवनची चमक पाहायला मिळाली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत एलावेनिलनं तिलोत्तमा सेनचा 16-10 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलंय. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण झालं. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. व्यायाम करत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि जमिनीवरती तो कोसळला. रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. अजयला तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण पार पडलं. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहताना न्यूज 18 लोकमत.